आणि देश महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा स्वागत। एक मोठी बातमी येते मुंबईतनं। शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी भूमिपूजन केलेल्या अरबी समुद्रात शिवस्मारक स्थळी मेटे यांच्या हस्ते भूमिपूजन पार पडलंय। आताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय, मेटेंकडनं अंधारात गुपचूप भूमिपूजन। आताची सगळ्यात मोठी बातमी, भूमिपूजनाचा कुठचाही खटाटोप नाही असं खरं तर विनायक मेटे यांनी परवाच सांगितलेलं होतं। मात्र असं असताना मेटे यांनी पुजाऱ्यांकडनं पूजा करून घेतलेली आहे। पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आपल्याला माहिती आहे भूमिपूजन झालेलं होतं आणि त्याच्यानंतर आता विनायक मेटे यांनी ते केलेलं आहे। खरं तर सरकारनं तसं पत्र जे आहे ते पाठवलेलं होतं, ते पत्र टीव्ही यांच्या हाती लागलं होतं। तेव्हा आम्ही जेव्हा विनायक मेटे यांना विचारलं तेव्हा त्यांनी या गोष्टीचा इन्कार केला होता। असं कुठचंही भूमिपूजन मला करायचं नाही असं मेटे तेव्हा म्हणाले होते। मात्र आता हे फोटोग्राफ्स आपण बघतोय कशा प्रकारे विनायक मेटे यांच्या हातानं हे भूमिपूजन जे आहे ते पार पडलंय। मेटेंकडनं अंधारात गुपचूप भूमिपूजन पार। कितवं भूमिपूजन आहे। आणि जलपूजन पंतप्रधानांनी जलपूजन केलं, आज भूमिपूजन म्हणजे नेमकं आता मेट्रोच्या जमिनीवर काल पंतप्रधानांनी त्या ठिकाणी भूमिपूजन केलं। त्या आरक्षण जमिनीवर आरक्षण आहे, तिथे कुठल्या प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही। टेंडरची प्रक्रिया ही पूर्ण करण्यात आलेली नाही। घरकुलाच्या कामासंदर्भात सुद्धा तिथे कुठल्याही पद्धतीने कामं आहेत ही नवी मुंबईमध्ये सिडकोमध्ये, आणि भूमिपूजन होत आहे दुसऱ्या ठिकाणी। नेमकं जे चाललंय आता निवडणुकीचे चुनावी जुमले आता सुरू झालेले आहेत। आणि थेट जाऊयात, आमचे राजकीय संपादक विलास आठवले आपल्या सोबत आहेत। विलास, आपण बघतोय कशा प्रकारे खरं तर पत्र आपल्या हाती लागलेलं होतं आणि परवा मेटे यांना आपण विचारलं होतं टीव्ही 9 की भूमिपूजन तुम्ही करणार आहात का, त्याला नकार दिला होता, इन्कार केला होता। मात्र गुपचूप भूमिपूजन पार पडलंय, काय सांगाल? वैभव, आत्ताचे आपण जे छायाचित्र दाखवतोय विनायक मेटे छत्रपती शिवाजी स्मारक यांचं जे होणार आहे स्मारक, तिथे भूमिपूजन किंवा पूजा करताना आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर कालही त्यांच्याशी जेव्हा चर्चा आली तेव्हा त्यांनी काहीतरी पाहणं आहे, हे काही भूमिपूजन नाही आहे। आणि माध्यमांना ठेवून न बोलवता अशा प्रकारचे हे भूमिपूजन विनायक मेटे करतात। दुसरीकडे सगळ्यात महत्वाचं, या अशा मोठ्या कार्यक्रमात एकही मोठा अधिकारी इथे सहभागी होताना दिसत नाहीये। पंडित राजकुमार शर्मा जे आहेत ते या ठिकाणी आहेत। आणि सगळ्यात महत्वाचं अशी आहे की विनायक मेटे यांनी माध्यमांना या कार्यक्रमासाठी नेण्यास नकार दिला आणि अगदी माध्यमांना न सांगता त्यांनी भाऊच्या धक्क्यावरून बोटीने हा प्रवास केला। ही बोट जी आहे ती रेग्युलर बोट आहे, ही स्पीड बोट नाही आहे। आणि आता अंधार पडलेला आहे, अंधार पडलेला असताना बोटीचा मार्ग अवघड आहे अशा प्रकारची माहितीही पुढे येते। गेल्या वेळेला जी घटना घडली होती त्याच्यामध्ये एकाचा मृत्यू झाला होता आणि परवानगी नसतानाही या बोटी गेल्या होत्या। तर अशा प्रकारच्या एका मोठ्या कार्यक्रमात परवानगी न घेता किंवा ज्या दोन बोटीला परवानगी मागितली होती त्या बोटींना परवानगी दिली नाहीये वैभव, त्यामुळे हा अत्यंत नक्कीच विलास, तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे। तुर्तास धन्यवाद विस्तार माहितीसाठी।